ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आता आपण इथे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आता अस्मिता हिच्या ह्या एका घडलेल्या अपघातासाठी सायली आणि अर्जुनमध्ये घडणार खूप मोठा वाद। आता नेमकं काय होतं हे बघूया। तर आपण आता पाहतो की प्रिया जी आहे ती विचार करते की चला आता मस्तपैकी इकडे सुभेदारांच्या घरी तर सगळ्यांना टोचन दिलेलं आहे, आता कोणालाही जेवण तर जाणार नाही आहे, पण वेळ आलेली आहे ती म्हणजे साक्षीला भेटण्याची। जाऊ दे, यांचं तसंही मला काहीच करायचं होतं, मी जाते साक्षीला भेटून येते, मस्त तिच्याबरोबर जरा गप्पा वगैरे मारते, तिला घोळात घेते। तसंही त्या महिपत शिखरेकडून जर मला वाचायचं असेल तर मला हे सगळं करावंच लागेल असा विचार करत मग ती ताबडतोब आता साक्षीच्या घरी येते। आणि मग साक्षीच्या घरी येऊन ती आता तिच्याबरोबर गप्पा मारत बसलेली असते। ती आता सांगत असते की मी अण्णांना शोधायला सुरुवात केलेली आहे, तू काळजी करू नकोस, हे सगळं करण्यामागे त्या नागोबाचाच हात असणार आहे आणि त्या नागोबाने कितीही काहीही केलं ना तरीसुद्धा मी त्याला सुखाने जगू देणार नाही आहे, मी शोधून काढणार म्हणजे काढणारच अण्णांना, मी आहे तुझ्याबरोबर, तू घाबरू नको, मी तुला काहीही होऊ देणार नाही, फक्त तू इकडनं कुठेही बाहेर पडू नकोस, तू इथेच राहा। त्यावर आता ती सांगत असते की हो गं, मी पुरेपूर प्रयत्न करते, तूही काळजी करू नकोस, तू एवढी माझी मदत करतेस, अण्णा जेव्हा सुटून येतील तेव्हा नक्कीच मी अण्णांना हे सगळं सांगेन। त्यानंतर आता चुकून कॉफी पिताना प्रियाच्या कपड्यांवर कॉफी सांडते, त्यावर लगेचच आता साक्षी तिला सांगते जा तू बाथरूममध्ये जाऊन पटकन हे साफ करून घे। इतक्यात आता डोरबेल वाजते, साक्षी म्हणते मी बघते कोण आहे, प्रिया म्हणते हो, आणि मग साक्षी ही दरवाजा उघडायला जाते तर प्रिया ही आता तिचा ड्रेस खराब झालेला असतो तो साफ करायला जाते। आता साक्षी दरवाजा उघडते तर तिथे सचिन असतो। आता सचिनला बघून साक्षी खूप खुश होते आणि ती म्हणते ये ना, माझी मैत्रीणसुद्धा आली आहे, मला तुझी आणि तिची ओळखही करून देता येईल, ये ये। आणि मग ती सचिनला आतमध्ये घेते। मग ती आता इकडे प्रियाजवळ येतच असते, इतक्यात प्रिया म्हणते काय गं साक्षी, तू इथे काय करतेस? त्यावर ती म्हणत असते की अगं, मला तुला ज्या मुलाला भेटवायचं होतं, ज्याच्यावर मी प्रेम केलं आहे, तो आला आहे। त्याबरोबर आता प्रिया म्हणते अरे वा, चल बघू तरी। आणि आता ती बाहेर जातच असताना तिची नजर सचिनवर पडते। आता सचिनने प्रियाला पाहिलेलं नसतं। प्रिया म्हणते अच्छा, हा आहे तर तुझा फियॉन्सी, बरोबर, तू एक काम कर ना, तू पुढे हो, मी आलेच। त्यावर साक्षी म्हणते अगं काय झालं? त्यावर प्रिया म्हणते अगं काही नाही, मला जरा अश्विनला एक कॉल करायचा आहे, मी तेवढा फोन करून आले, तू हो पुढे। मग साक्षी तिकडनं पुढे जाते। प्रिया लगेचच तिच्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ काढून घेते सचिन आणि साक्षी बोलत बसलेले असतात। सचिन साक्षीला जवळ घेत असतो आणि तुझ्याशिवाय माझं कोण आहे वगैरे म्हणत असतो। मग तो व्हिडिओ काढून ती मोबाईल ठेवून देते आणि लगेचच पुढे येते। त्यावेळी आता साक्षी म्हणते ये 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 प्रिया, सचिन ही माझी मैत्रीण, इवन ही माझी खूप जवळची आणि खूप चांगली मैत्रीण प्रिया, आणि ही माझ्याबरोबर कायम असते। त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रिया म्हणू लागते नमस्कार सचिन, आपण पहिल्यांदाच भेटतोय ना? आता प्रियाने खरं तर हा प्रश्न मुद्दामूनच सचिनला विचारलेला असतो। त्यावर साक्षी म्हणते अगं असं काय विचारतेस, पहिल्यांदा भेटतोय ना म्हणजे? त्यावर मग आता लगेचच प्रिया म्हणू लागते नाही म्हणजे अगं कधी कधी नाही का चेहरापट्टी आपल्याला एखाद्याची बघितल्यासारखी वाटते, तसंच मला सचिनची चेहरापट्टी कुठेतरी पाहिली असावी वाटलं, म्हणून मग मी खात्री करून घेतली गं की आम्ही दोघंजणं पहिल्यांदाच भेटलो आहे की या आधीसुद्धा आम्ही कधी भेटलो आहे। त्याबरोबर मग आता साक्षी म्हणते तो कॅनडाला असतो, तू त्याला पहिल्यांदाच भेटलीस। त्यावर मग प्रिया म्हणते अच्छा अच्छा, नाही मला वाटलं। त्यावर साक्षी ही सचिनला म्हणते बरं सचिन तू बस, मी तुझ्यासाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन येते। त्यावर सचिन म्हणतो पाणी घेऊन ये थोडं। त्यावर साक्षी म्हणते अरे हो विसरलेच की ओळख करून द्यायच्या नादात, तू बस इथे, मी तुझ्यासाठी पाणी आणि कॉफी दोन्ही घेऊन येते। मग सचिन तिथे बसतो, साक्षी चहा कॉफी पाणी वगैरे आणायला आतमध्ये जाते। त्याबरोबर आता इकडे लगेचच प्रिया ही सचिनला म्हणते काय झालं, मला बघून घशाला कोरड पडली का? त्याबरोबर आता हे वाक्य साक्षी ऐकते। साक्षी लगेचच मागे फिरून म्हणते असं का म्हणालीस तू प्रिया, तुला बघून कोरड पडली घशाला म्हणजे? त्याबरोबर सचिन म्हणतो अगं म्हणजे तुझी मैत्रीण आहे ना म्हणून अगं आता तुझी मैत्रीण म्हणजे मला मेहुणीसारखीच झाली की नाही,
आपलं लग्न झालं की आमच्यामध्ये मेहुणी आणि जिजूचं नातं होणार म्हणून फक्त, बाकी काही नाही, तुझा. त्याबरोबर ती तिकडनं ओके एवढं बोलून निघून जाते. त्याबरोबर मग इकडे लगेचच प्रिया ही म्हणायला लागते, वाह वाह सचिन, खरोखर टोप्या लावणं शिकावं ना तर कोणीतरी तुझ्याकडनं. सॉरी सचिन भाऊजी, टोप्या लावणं कोणीतरी तुमच्याकडनं, बरोबर ना? काय? त्याबरोबर साक्षी तिकडे येते आणि विचारते, काय गं काय झालं? त्याबरोबर काय विचारतेस असं म्हणते. त्यावर प्रिया म्हणते, माझ्यासाठी सुद्धा जरा पाणी घेऊन येशील प्लीज. त्यावर साक्षी म्हणते, तू पण ना. आणते. आणि मग ती पाणी आणायला पुन्हा आतमध्ये जाते. त्यावेळी मग प्रिया म्हणत असते, घाबरू नको, अर्जुनला यातलं काहीसुद्धा मी सांगणार नाही आहे. त्यावर सचिन म्हणतो, काय? त्यावर प्रिया म्हणते, हो खरंच, अर्जुनला इथे मी जे बघितलं त्यातलं मी काहीच सांगणार नाही आहे. तसंही त्यांना तर काही फरक पडत नाही ना, मी त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे असं त्यांना वाटतच नाही. मग त्यांच्या घरात काय घडतं, त्यांना कोण फसवतं, कोण त्यांच्याबरोबर चांगलं राहतं, या सगळ्याने मुळात मला काय फरक पडतो. मी इथे आले होते माझ्या मैत्रिणीला भेटायला. माझ्या मैत्रिणीला माझं भेटून झालेलं आहे. इवन तिच्या फियॉन्सीलासुद्धा मला भेटून झालेलं आहे. आता मी निघाले तरी काहीच फरक पडत नाही. एवढं बोलून मग प्रिया तिकडनं घरी यायला निघते. मनातल्या मनात प्रिया म्हणत असते, वा 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 प्रिया वा, काय खतरनाक बॉम्ब लागला आहे तुझ्या हाती. कुठल्या मुहूर्तावर तुझ्या मनात आलं साक्षीला भेटायला जायचं आणि हे सगळं घडलं. देवा असाच पाठीशी राहा रे बाबा. त्यानंतर इकडे सायली हे अर्जुनला विचारत असते, तुम्ही माझ्यापासून का लपवाछपवी केलीत? तुम्हाला माझ्याशी बोलावं नाही वाटलं का? त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिताईला कळावं अशी माझी इच्छा नव्हती. सायली म्हणते, अहो पण मग मी नसतंच सांगितलं ना. आजपर्यंत कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपण एकमेकाबरोबर शेअर केल्यात, पण त्या फक्त आपल्या दोघातच राहिल्यात. आज ही गोष्ट राहू शकली असते की. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, तुला सांगून तू एवढं काय केलं असतंस? सांग ना, काय उपयोग झाला असता तुझ्याशी बोलून, तुला सांगून तू काही दुसरं केलं असतंस का? मला माझा वेळ वाया घालवायचा नव्हता. मग सायली ही अर्जुनवर नाराज होते. खूप मोठं भांडण होऊन जातं. त्यानंतर अर्जुन रडत पूर्णाजीच्या रूममध्ये येतो आणि पूर्णाजीच्या मांडीवर डोकं टेकून बसतो. पूर्णाजी अलगस त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्याला काय झालं विचारते. घडलेला सर्व प्रकार अर्जुन पूर्णाजीला सांगतो. पूर्णाजी अर्जुनच्या डोक्यावरनं पुन्हा हात फिरवू लागते आणि त्याला सांगते, अर्जुन बाळा, तू जे काही बोललास ना ते कदाचित योग्य होतं, पण तुझी जी वेळ होती ना ती खूप चुकीची होती आणि तुझी पद्धतसुद्धा चुकीची होती. अरे आजपर्यंत सायलीने प्रत्येक तुझ्या गोष्टीत, प्रत्येक तुझ्या कामात तुला मदत केलेली आहे, साथ दिलेली आहे. मग तू तिच्यापासून ही एवढी मोठी गोष्ट लपवायला नको होतीस. बरं लपवलीस तर लपवलीस. वरून जेव्हा तिने तुला विचारलं की तू माझ्याजवळ खोटं का बोललास किंवा तू माझ्यापासून गोष्ट का लपवलीस, त्यावेळी तू तिला सरळ सरळ काय उत्तर दिलंस की मी का सांगायचं म्हणून. हे चुकीचं आहे ना. हे बघ, जिथं चूक आहे तिथं चूक आहेच ना. आता तू एक काम कर, तू जा आणि आता तिच्याशी बोल. हे बघ, मला पूर्ण विश्वास आहे सायली तुला समजून घेईल. त्यावर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं पण मला खरंच कोणाला त्रास द्यायचा नव्हता. पूर्णाजी म्हणते, अरे हो, तरी पण ती तुझी बायको आहे, तिला तुझ्या बाबतीत सगळं माहिती असावं असं वाटणं स्वाभाविक आहे ना. एवढे दिवस तू मनात कुढत राहिलास पण तू तिच्याशी बोलला नाहीस, या गोष्टीमुळे ती जास्त दुखावली. मग अर्जुन ठरवतो की आता मी सायलीला मनवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रताप, कल्पना, पूर्णाजी आणि सायली चौघंजणं आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. सायली म्हणत असते, आई मला काय वाटतं, सध्या ना अस्मिताताईंचा मूड बरा नाही आहे, तर त्यांचा मूड बरा व्हावा यासाठी मस्तपैकी मी शेवयांची खीर करू का? नाही म्हणजे तुम्हाला तर ठाऊक आहेच की अस्मिताताईंना शेवयांची खीर किती आवडते. त्या 2 दिवस व्यवस्थित जेवतही नाही आहेत. जर शेवयांची खीर असली तर कदाचित थोडीफार जास्त खातील. काय वाटतं तुम्हाला? त्यावर मग आता लगेचच प्रताप म्हणतो, उत्तम आहे सायली, तू करायला घे. काय म्हणतेस कल्पना? त्यावर कल्पना म्हणते, हो तुम्हाला हवी असेल ना गोड खीर खायला. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते, ठीक आहे, मग मी एक काम करते, ताबडतोब खीर करायला घेते. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन येतो. अर्जुन म्हणत असतो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, मला माझी कॉफी. आता अर्जुन कॉफी मागतच असतो. इतक्यात सायली म्हणते, मी आलेच अस्मिताताईंना बघून, त्यांना जरा भेटून घेते. आणि मग सायली ही लगेचच तिकडनं निघून जाते. आता सायली तिकडनं गेल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं की सायली आपल्यावरती खूपच जास्त नाराज आहे. ह्याचा अर्थ तिला आपल्याबरोबर थांबायची सुद्धा इच्छा उरलेली नाही आहे. पण नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये.
बायको, तू माझ्यावर कितीही नाराज झालीस ना तरीही मी तुला मनवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. मला काही फरकच पडत नाही. मला तुला मनवता येतं असं आता अर्जुन मनोमन ठरवत असतो. काय करता येईल सायलीसाठी वेगळं असा विचारही त्याच्या मनात सुरू असतो. तर इकडे सायली हे अस्मिताकडे येते आणि आता ती अस्मिताला विचारत असते, अस्मिताताई, तुम्हाला बरं वाटतंय ना? ठीक आहात ना तुम्ही? अस्मिता मानेनेच होकार खुणावते. सायली अस्मिताला म्हणत असते की हे बघा अस्मिताताई, तुम्हाला आता असं खचून जाऊन चालणार नाही. तुम्हाला मोठ्या धीराने पुढे जायचं आहे. मोठ्या धीराने सगळं काही करायचं आहे. कळलं ना? पण अस्मिता ही मात्र काहीच बोलत नसते. सायली म्हणते, तुम्हाला बरं वाटलं की मग तुम्ही स्वतःहून माझ्याशी बोलाल, मला ठाऊक आहे, मी आलेच. आणि मग आता सायली तिकडनं बाहेर येते. अर्जुन सतत सायलीच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत असतो. तो तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी सायली आता अर्जुनला स्पष्टपणे सांगूनच टाकते, हे बघा, तुम्ही असे माझ्या मागे पुढे करू नका. कारण काय आहे ना, सध्या अस्मिताताई खूप जास्त नाराज आहेत सचिन भाऊजींवरती. त्यामुळे तुम्ही जर असं सतत माझ्या मागे पुढे करत राहिलात ना, तर या गोष्टीमुळे अस्मिताताईंना वाईट वाटेल, त्यांना त्रास होईल. आणि कुठल्याही परिस्थितीत सध्या अस्मिताताईंना त्रास झालेला मला वाटत नाही. तुम्हाला तरी हवा आहे किंवा मला तरी हवा आहे. त्यामुळे प्लीज जमेल तितकं माझ्यापासून लांब राहा. उगाच माझ्याजवळ येऊ नका. कळलं ना? मग अर्जुन म्हणतो, बायको हे बघ. त्यावर सायली म्हणते, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आणि काही बोलायचंही नाही आहे. तसंही माझ्या पोटात कुठं काय राहतं. मी लगेचच कोणाला नाही कोणाला सांगून टाकते ना सर्व काही. म्हणूनच तर तुम्ही मला काही सांगत नाही. तुम्हाला वाटलं काय मी विसरले तुमची रात्रीची वाक्य? माझ्या लक्षात आहे व्यवस्थित. इतक्यात आता पूर्णाजी सायलीला हाक मारते. आता सायली तिकडे येते पूर्णाजीकडे. तर पूर्णाजी ही आता सायलीला सांगते, सायली, एक काम कर ना बाळा, पुन्हा एकदा जरा जा आणि अस्मिताच्या खोलीत चेक कर. अगं सध्या तिचा मूड खूपच अपसेट आहे. उगाचच काहीतरी वेडवाकडं करायची आणि नको ती पंचायत व्हायची. त्याशिवाय तिची गोळ्यांची वेळसुद्धा झालेली आहे. जरा जाऊन खात्री करून घेशील का तिने गोळ्या खाल्ल्यात की नाही? खरं तर मीच जाणार होते तिला भेटायला बघायला, पण माझे गुडघे दुखत आहेत. मला उठायला बसायला त्रास होतो. त्यामुळे म्हणूनच मी विचार केला की तुला सांगावं. तू बघितलंस तरीही मी तिला स्वतःच्या डोळ्याने बघितल्यासारखंच मला वाटतं. त्यावर सायली म्हणत असते की तुम्ही काहीही काळजी करू नका पूर्णाई. मी ताबडतोब जाते आणि बघते अस्मिताताई व्यवस्थित आहेत ना आणि त्या काय करतायत काय. आणि मग लगेचच आता सायली ही तिकडनं पुढे येते. आता सायली पुढे येते आणि थेट अस्मिताच्या खोलीत जाते. आता सायली अस्मिताला म्हणत असते, अस्मिताताई, काय हो अशी आड्याला नजर लावून का बसलाय? त्यावर अस्मिता म्हणते, मग काय करू सायली, तूच सांग. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. माझ्या मोडलेल्या तुटक्या मुटक्या स्वप्नांचा विचार करते. किती खुश होते मी सायली, तू पाहिलं होतंस ना. मुलगी होणार की मुलगा होणार, काहीही झालं तरी मी आई होणार या गोष्टीचा मला आनंद होता. सचिन बाबा होणार, आम्ही किती स्वप्न पाहिली होती एकत्र. अर्थात मी सगळी खडी स्वप्न पाहिली होती, पण सचिनने फक्त दिखावा केला. सचिनने माझी फसवणूक केली सायली. यापेक्षा मोठं दुःख एखाद्या बाईच्या आयुष्यात काय असू शकतं की आपल्या नवऱ्यानेच आपल्याला फसवलं. आपला नवरा आपल्याजवळ खोटं बोलला. एवढं प्रेम करूनही शेवटी त्याने जे नको करायला हवं होतं तेच केलं. त्यावर सायली ही आता तिला समजावून सांगते की हे बघा अस्मिताताई, तुम्ही ना उगाच आता फार विचार करू नका. कारण काय आहे ना, तुम्ही जितका फार विचार कराल ना तितका जास्त त्रास तुम्हाला होईल. त्यामुळे सध्या तुम्ही स्वतःला शांत ठेवा. स्वतःचा विचार करा. तुम्ही विसरताय का, सध्या तुम्ही 2 जीवांचे आहात. मग तुम्हाला जर उद्या काही झालं तर तुमच्या बाळाचं कसं होईल, काय होईल? हां, मग यासाठी तुम्ही धष्टपुष्ट स्ट्रॉंग राहायला नको का? आणि राहिला प्रश्न सचिन भाऊजींचा, तर तुम्ही का काळजी करताय? अहो, तुमचं अख्खं कुटुंब आहे तुमच्यासोबत. तुमचे 2 भाऊ, तुमची भाऊजय, तुमचे आई बाबा आजी सगळे आहोत ना आम्ही तुमच्यासोबत. मग झालं की. आणि राहिला प्रश्न सचिन भाऊंचा, तर तुम्हाला काय वाटतं ते एवढं करून काय करू शकतात? काय नाही करू शकत. समजलं ना? त्यांना उगाच तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. आणि आपल्याला आता छान आनंदी राहायचं आहे असं सुद्धा सायली तिला सांगते. इतक्यात त्या ठिकाणी सचिन येतो. आता सचिन बघतो की हॉलमध्ये तर कोणीच नाही आहे. तो विचार करतो, चला जाऊ दे, मरू दे. जाऊन बेडरूममध्ये बघतो, माझी बावळट मूर्ख बायको बेडरूममध्येच असणार. मग सचिन तिकडे येतो. आता सचिनला बघून अस्मिता खूपच जास्त भडकते आणि आता ती म्हणू लागते की काय करतोयस तू इकडे? निघ इकडनं, निघ. हे बघ, पुन्हा ना माझ्या खोलीजवळ यायचंही नाही या.
नाही यायचं माझ्या खोलीजवळ, नाही आवडत तुम्हाला, माझा तुझ्याशी काही एक संबंध नाही आहे, कळलं? का फसवलंस मला सचिन, निघ इकडनं, चालता हो. त्यावर मग सचिन आता तरीही ऐकत नसतो. सचिन एक एक पावलाने पुढे येत असतो आणि तो आता इकडे म्हणायला लागतो की हे बघ, मला मान्य आहे मी चुकलो, मला मान्य आहे की मी वाईट वागवलं तुला, पण मी हे तर की माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरंच मी माझं तुझ्यावर खूप खूप म्हणजे खूप मनापासून प्रेम आहे गं. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुझ्याशिवाय माझं आयुष्य निरर्थक आहे. खरंच माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. मी असं नको वागायला हवं होतं. त्यावरती अस्मिता आता म्हणू लागते, बास कर सचिन. अरे आणखीन किती खोटं बोलणार आहेस? खोटं बोलायला सुद्धा ना काहीतरी लिमिट्स असतात, पण नाही, तुला तर कुठले लिमिट्सच उरलेले नाही आहेत रे. किती खोटं बोलतोयस. आणि आता ना पुरे झाला. मला तुझ्याकडनं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मला ना काही समजून घ्यायचं आहे, मला काहीच नको आहे. तू निघ इकडनं. सायली प्लीज सांग ना गं याला, तू का अशी गप्प उभी राहिली आहेस? मग सायली ही आता लगेचच सचिनला म्हणते, सचिन भाऊजी हे बघा, सध्या अस्मिताताईंना तुमच्यामुळे त्रास होतोय, त्यामुळे तुम्ही गेलात तरच बरं होईल. तुम्ही निघा इकडनं प्लीज. आणि मग सायली सचिनला जायला लावते. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, ठीक आहे सायली वहिनी, आता तुम्ही म्हणताय तर मी इकडनं जातो, पण प्लीज तुम्ही माझ्या अस्मीला समजवा आणि माझ्याकडे परत पाठवा. अस्मीशिवाय मी अपूर्ण आहे. शेवटी ती नसेल तर काहीच नसेल असं म्हणत मग सचिन खोलीतनं बाहेर पडतो. आणि आता सचिन हा मनातल्या मनात म्हणत असतो, खरोखर ती नसेल तर काहीच नसेल. सुभेदारांच्या प्रॉपर्टीत तिलासुद्धा हिस्सा मिळणार आहे की, आणि तिला जो हिस्सा मिळणार आहे तो ती माझी आहे म्हणून माझंच तर असणार आहे. म्हणूनच तर म्हटलं, ती नसेल तर माझं काही नसेल म्हणून. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच सायली ही सचिनला म्हणत असते, सचिन भाऊजी या सर्व गोष्टींचा विचार जर तुम्ही हे सगळं करण्या अगोदर केलं असतात ना तर बरं झालं असतं. असो, आता वेळ निघून गेली आहे, पण तुम्हीसुद्धा निघालात तर बरं होईल. नाही म्हणजे आता जेवढा अस्मिताताईंना त्रास होतोय तेवढा पुरेसा आहे. प्लीज सचिन भाऊजी निघा इकडनं. मी तुम्हाला चांगल्या भाषेत सांगते. जर इकडे अर्जुन सर आले तर उगाच त्यावर सचिन म्हणतो, नाही नको अर्जुन नको, तुम्ही म्हणताय ना वहिनी तरच मी इकडनं निघून जातो. अस्मी, मी पुन्हा एकदा तुझ्यासमोर हात जोडतोय. खरंच माझं चुकलं, मी तुला फसवायला नको होतं. मला माफ कर अस्मी, मला माफ कर. त्याबरोबर आता लगेचच हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.